भारतात किंवा जगात कोणत्याही रुग्णाला संसर्गजन्य आजार झाला तर त्या रुग्णाला निगेटिव्ह प्रेशर रूम विलगीकरण कक्षात ठेवण्यात येतं। आणि निगेटिव्ह प्रेशर रूम कशी असते, ते आयसोलेशन वॉर्ड नेमकं कसं असतं आणि हा वॉर्ड नेमका कसा तयार करण्यात येतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण पुण्यातल्या नायडू रुग्णालयात आहोत। आपल्यासोबत नायडू रुग्णालयाचे डॉक्टर सुधीर सर आहेत। सर, कसा असतो हा वॉर्ड नेमका आणि याला निगेटिव्ह प्रेशर वॉर्ड का म्हटलं जातं? पेशंटला आयसोलेट केल्यानंतर अशी अपेक्षा असते की पेशंटला जे काही इन्फेक्शन आहे ते स्टाफला किंवा इतर रुग्णांना किंवा जनरल पब्लिकला पसरू नये। तर ही जी रूम आहे ही सिंपल डिझाईन केलेली रूम आहे की या रूममध्ये एका बाजूने वारा आत येत असतो आणि दुसऱ्या बाजूने या रूममधला दूषित वारा बाहेर वाहून जात असतो। हा जो बाहेर वाहून जाणारा जो वारा आहे हे जास्त प्रेशरवर ठेवलं जातं, जेणेकरून या रूममध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होतो आणि या रूममध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार झाल्यामुळे इथे जे काही इन्फेक्शियस पार्टिकल्स आहेत हे रूमच्या बाहेर जाऊ शकत नाहीत। त्यामुळे याला निगेटिव्ह आयसोलेशन रूम म्हटलं जातं। हे एक सहज सोपं आणि इझी टू मेंटेन असं निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम आहे। साधारण किती खर्च येतो ह्या सगळ्या स्ट्रक्चरला तयार करायला? नॉट गोइंग टू इट, डोंट गो इनटू इट। ओके, मग प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हे गरजेचं आहे का निगेटिव्ह प्रेशर? हां, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो। अशा रूम्सना तुम्ही TBसाठी पण वापरू शकता किंवा इतर संसर्गजन्य आजारांसाठी पण वापरू शकता। सो हे निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम आहे। माझ्या इकडे बघितलं तर जो काही बाहेरचा वारा येतो किंवा बाहेरचे जे काही जंतू येतात ते इकडनं या रूममध्ये प्रवेश करतात किंवा दरवाजा उघडा असेल तर त्या दरवाजातनं। मात्र इकडे या बेडच्या दोन्ही बाजूने, मागच्या बाजूने असं हवा जाण्यासाठी, हे सगळे वायू जाण्यासाठी इथे एक प्रेशर जनरेट करणारं हे दिलेलं आहे, खिडकी दिलेली आहे, त्यातनं हे सगळं बाहेर जातात जंतू। महत्त्वाचं म्हणजे याच सगळ्या रूमला निगेटिव्ह प्रेशर रूम म्हटलं जातं। जो येणारा वारा आहे तो कमी प्रेशरने येतो आणि जो जाणारी जी हवा असते, जी बाहेरून येते, ती हवा जास्त प्रेशरनी बाहेर जाते। त्यामुळे इथली जो काही जंतू असतात ते जास्त प्रेशरनी बाहेर जातात आणि अर्थातच या रुग्णाला उपचार करण्यासाठी जास्त महत्त्वाचे देखील ठरतात। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।